पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परवाच्या दिवशी एका कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असं जाहीर करून टाकलंय आणि त्यामुळं परभणी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आता महायुतीत लढणार नाही का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि याविषयी बातचीत करण्यासाठी शिवसेनेची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आपल्यासोबत आहे। भाऊ, पालकमंत्र्यांनी जाहीर करून टाकलं स्वबळावर लढणार म्हणून, तुमची काय भूमिका? आमची भूमिका ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे सांगून दिले आम्हाला की लोकसभा निवडणूक ही महायुतीमध्ये लढवलेली आहे, विधानसभा निवडणूक ही महायुतीमध्येच लढवलेली होती। आज या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतात त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष असतात यांना आम्ही रीतसर असं पत्र देऊया आणि पत्र देऊन ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ही महायुतीमध्ये लढवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया। जर का आता पालकमंत्र्यांनी तुम्ही जे सांगतायत की पालकमंत्र्यांनी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये स्वतः म्हणजे या ठिकाणी आम्ही आमचं स्वबळावर लढवण्याचा जो नारा दिलेला आहे, निश्चित त्यांना मी सांगू इच्छितो की परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेचं सुद्धा या ठिकाणी बोलले आहे तेही विचारात घेणं फार गरजेचं आहे आणि त्या बाबतीमध्ये स्वबळाचा जर काही विचार केला तर आम्ही सुद्धा एक शिवसेना या ठिकाणी स्वबळावर आम्ही लढवण्यास तयार आहोत। दोन जिल्हा प्रमुख भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा राष्ट्रवादीचं कोणाचं अद्यापर्यंत बोलणं झालं नाही का? निवडणूक आता जवळ आलेली आहे। माझं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेशदादा विटेकर यांच्यासोबत सुद्धा फोनवरती बोलणं झालेलं आहे। सुरेश भुमरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहे आणि महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यासोबत सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे। त्या अनुषंगानं एक प्रथमतः त्यांना मी पत्राच्या अनुषंगानं मी त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणार आहे। त्यांचं काय प्रतिसाद मिळालं का युती संदर्भात किंवा तुम्हाला काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडून तुम्हाला बोलणं झालंय का? ते म्हणले तुम्ही आम्हाला पत्र दिलं तर आम्ही त्याच्यावर विचार करूया। जर त्यांनी का दोघांपैकी एकानं जरी विचार केला तर आम्ही त्यांच्यासोबत सहकार्याच्या भावनेनं आम्ही निवडणूक लढवतो। आणि जर युती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर लढणार, युती नाही केली तर आम्ही आमचं स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढवणार। आनंद भरोसे होते। खरं तर भारतीय जनता पक्षाने जाहीर करून टाकलंय की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार, तरी आमच्याकडून युतीचा प्रयत्न सुरू आहे। दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांशी बोलणं झालेलं आहे। येणाऱ्या दिवसात आनंद भरोसे यांच्याकडून पत्र देखील दोन्ही जिल्हा प्रमुखांना देण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। युती झाली नाही तर परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळं स्वबळावर शिवसेना सुद्धा लढवणार असा थेट इशारा यांनी आनंद भरोसे यांनी यावेळी दिला। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।